कशी बनवायची ते बघणार आहे। चला तर मग उपवासाची बटाट्याची भाजी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। बटाट्याची भाजी बनवायला हे 5 बटाटे मी शिजवून घेतले कुकरला 2 शिट्यांमध्ये। त्यांना आता सोलून घेणार आहे। सर्व बटाटे सोलून घ्यायचे आहेत। छान शिजलेत आपले बटाटे, 2च शिट्ट्या केल्यात मी। एकदम कच्चे पण नाही आहेत आणि एकदम जास्त पण शिजले नाही आहेत, जसे आपले भाजीला पाहिजेत तसेच शिजलेत। सर्व बटाटे सोलून घेतलेत मी। आता त्याला असे कापून घेणार आहे। जेवढे छोटे मोठे तुम्हाला पाहिजेत तेवढे कापून घ्यायचे। मी एवढे मध्यम फोडी करते त्याच्या। फोडी करून घेते मी छोट्या छोट्या। असे सर्व बटाटे कापून घेतलेत मी आणि फोडणीसाठी जिरा घेतलंय 1 चमचा। ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हा कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतली बारीक कापून। आता फोडणीला घालायला घेऊया भाजी। गॅसवर कढई ठेवले, त्यात 1 ते 2 चमचा तेल टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे तेल। तेल तापलं की आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडायला द्यायचं आहे। जिरं छान तडतडलं की आपल्याला त्यात जिरं थोडं छान तडतडायला द्यायचं आहे। जिरं आपलं छान तडतडून फुललं आहे। आता याच्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकते मी। कढीपत्ता आणि मिरची छान तडतडली की आपल्याला हे बटाटे टाकायचे आहेत। कोथिंबीर पण हाताबरोबरच टाकून घेते मी सर्व एकदम। मी 1 चमचा मीठ टाकते, चवीनुसार टाकायचं आहे। तुम्ही हे साधं मीठ खात नसाल तर उपवासाचं मीठ टाकायचं आहे। सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। भाजी सर्व मिक्स करून घेतली मी। आता याच्यात खोबरं किसून टाकते, ओलं नारळाचा चव टाकते। तुम्हाला नको असेल नाही टाकलात तरी अशीच पण ही भाजी छान लागते खोबरं न टाकता। झाकण ठेवून 1 वाफ काढायची छान। भाजी आपली रेडी आहे बटाट्याची। अशी आपली गरमागरम बटाट्याची भाजी रेडी आहे। छान जिऱ्याचा आणि हिरव्या मिरचीचा कढीपत्त्याचा छान सुगंध येतोय भाजीला। खूप छान लागते ही भाजी। अशी भाजी नक्की करून बघा उपवासाला तुम्ही, एकदम इन्स्टंट आणि झटपट होणारी। आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा।